माझं नाव कपिल आहे, सर्च अँड रेस्क्यू ट्रेनर आणि माउंटनरी इन्स्पेक्टर. लोकांना हे शिकवतो, सांगतो की परिस्थितीशी कसं लढलं जातं, कसं जिंकलं जातं आणि एखाद्या कठीण परिस्थितीमध्ये स्वतःला आणि दुसऱ्याला कसं वाचवलं जातं. योगायोग बघा, स्वतःचं रक्षण कसं केलं पाहिजे हे शिकवणारा आज स्वतःच अडकलाय. जयदीप, या वाटा त्याच होत्या, हेच होते नजारे, तो क्षण कुठे हरवला. अबोला स्वर जाई कानांना स्पर्शून, हळूच काही सांगून गेला. या वाटा त्याच होत्या, हेच होते नजारे, तो क्षण कुठे हरवला. अबोला स्वर जाई कानांना स्पर्शून, हळूच काही सांगून गेला. जणू ओळखीचे मंदसे येते, स्वप्नांचे सुवास स्वप्नांचा गाव ज्या ठिकाणी येतात नभही तिथून, जणू ओळखीचे मंदसे येते, स्वप्नांचे सुवास हे. ही गौरी आहे, क्षितिजची होणारी बायको. दोघं एकत्रच मूकबधिर मुलांना शिकवायचे. दीपांकर, क्षितिजचा मित्र. म्हणजे या वेळेला आपल्या सोबत मुलंही असतील. होय, मग या जगाचा दृष्टिकोन बदलेल त्यांच्याकडे पाहण्याचा.
जो कोणी पाहिल तो मान वरती करून पाहिल. क्षितिज, मूकबधीर मुलांचा हा शिक्षक त्यांना काहीतरी खास बनवण्याचं स्वप्न बघायचा. मे बी आपल्यासारखाच एखादा माउंटनर, पण नशिबाला तर काहीतरी वेगळंच मान्य होतं. क्षितिज! 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 दोघं प्रत्येक वर्षी इथे येतात, आपल्या मित्रांच्या आठवणीत आणि क्षितिजच्या त्या स्वप्नाच्या प्रतीक्षेत, जे अजूनही अपूर्णच आहे. शोध आणि बचाव प्रशिक्षण शिबिरात आज आपण याबद्दल बोलणार आहोत की आपत्ती आणि अपघातात एवढी सगळी लोक मरण का पावतात. कधी विचार केलाय आपण? कारण आपल्याला माहितीच नाहीये की वाचलं कसं पाहिजे आणि वाचवलं कसं पाहिजे. अपघात झाल्यानंतर फर्स्ट एड देण्याऐवजी जखमींना ओझ्यासारखं उचललं जातं. CPR तर द्यायला येत नाही, आणि जर कोणी मेला तर डॉक्टरांना जबाबदार धरतो. का? कारण आपल्याला माहितीच नाही करायचं काय आहे. बिष्ट, बिष्ट, जरा बघ ना यार. मग ना आपल्याकडे काही वाचवण्याची माहिती आहे ना बचावासाठी काही योजना. आता तुम्हीच सांगा, जर अशातच काही झालं तर कसा जीव वाचवू आपण. हॅलो, मे आय हेल्प यू? हॅलो, इथे काही माउंटेनरिंग कोर्स चालू आहे? नाही, राष्ट्रसेवा योजना NSS नॅशनल सर्व्हिस सोशलचा कॅम्प आहे, आणि मुलांना आपत्ती डिझास्टर शी कसं वाचलं पाहिजे आणि कसं वाचवलं पाहिजे याचं ट्रेनिंग दिलं जातं. वाव, साऊंड्स गुड. हे रस्ते वगैरे दिसली तर आय थॉट माउंटेनरिंगचा कोर्स आहे. सर्च ऑफ रेस्क्यू इज पार्ट ऑफ दिस ट्रेनिंग. आपण कोण? ओ हां, आय मायसेल्फ गौरी. ओके ओके. सर कुठल्या तरी शाळेतले होते. अच्छा, बोलत होते माउंटेनिंग कोर्स करायचा आहे. हिला कुठेतरी पाहिलंय. क्षितिजचा ग्रुप जेव्हा परत आला नाही तेव्हा त्यांना शोधण्यासाठी सर्च आणि रेस्क्यू ऑपरेशन सुरू केलं गेलं. योगायोगाने त्या ऑपरेशनचा लीडर पण मीच होतो. रेस्क्यू ऑपरेशनमध्ये जिवंत फक्त एकच मिळालं, आणि तो होता दीपांकर. मिस्टर पांडे, आम्ही ट्राय करतोय. सर, तो ऐकू नाही शकत आणि बोलू पण नाही शकत. सर, सर, काही तासानंतर तुम्ही कसं म्हणू शकता की तो नाही भेटू शकत? दीपांकर बोलला होता की क्षितिज मदत आणायला गेला होता, पण 1 आठवडा गेल्यानंतरही तो कुठेच नाही पोहोचला. आणि मग एका दिवशी
हां सर. हां सर, एक बॅग मिळाली आहे सर. एक टीम लीडर म्हणून क्षितिजची शेवटची निशाणी परत करणं माझं कर्तव्य होतं. हा प्रयत्न यापूर्वी मी खूप वेळा केला होता, पण एक बॅग आणि डायरीच्या रूपाने क्षितिजची शेवटची निशाणी माझ्याकडे होती आणि समोर गौरी. पण कर्णबधीर मुलांच्या मध्ये तिला बघून मी विचार करायला लागलो की तिला याची खरंच गरज आहे. मे बी नाही. तुम्हाला मला भेटायचं होतं. तुम्ही मला माझ्या कॅम्पमध्ये माझ्या मित्राला भेटला होता. कॅम्प? आम्ही सर्च आणि रेस्क्यूची ट्रेनिंग देत होतो कालसीमध्ये. ओ येस येस, प्लीज प्लीज या. हा क्षितिज आहे. हा सगळा ह्यांचाच विचार आहे. जगाचा दृष्टिकोन बदलायचा होता त्यांना, समजवायचं होतं त्यांना. ही मुलं डिसेबल नाही आहेत, डिफरंटली एबल्ड आहे. तसं तर विशेष डिसेबल्ड ॲक्ट 1945 आला होता, पण परिस्थिती काही जास्त नाही बदलली. कमी सरकारकडून पण आहे आणि परिवारांकडून पण. ती मुलगी बघताय तुम्ही, तिचं नाव गुरफरीन आहे. तिच्या आईने तर हारच मानली होती. तिला समजतच नव्हतं हिला शिकवायला पाठवायचं तर कुठे. सर्व स्कूल ऐकणाऱ्या आणि बोलणाऱ्यांसाठीच आहेत. समजू शकतो मी, समजतो. मन हे सांगे सरगम प्रेमाची, तू म्हणशील जर तर मी सांगू. आपले जग हे जग प्रेमाचे, एक इशाऱ्यात सगळी जादू.
जोपर्यंत ही मुलं इथे आहेत तोपर्यंत त्यांचं बालिशपण, घरी गेल्यावर ना त्यांच्याबरोबर कुणी बोलणारं आणि नाही कुणी खेळणारं. तसं डेफनेस आज काही प्रॉब्लेम नाही राहिली. सुरुवातीच्या चाचणीमध्ये सर्व काही माहिती पडून जातं. आणि तसंही असे इलाज आणि थेरपीज आहेत ज्यामुळे ही मुलं नॉर्मल आयुष्य जगू शकतात. शेवटी काहीतरी करावंच लागेल. जे जग बघेल तर नजर वर करून बघेल. अरे सिंपल आहे. काही असं करा की लोक अभिमानाने पाहतील. काही करून दाखवा. दीपांकर या. दीपांकर हे आहेत कपिल हे आहेत दीपांकर, आमचे सुरुवातीपासूनचे साथी. तुम्हाला भेटून आनंद झाला. नाईस टू मीट यू. प्लीज हॅव सीट. आम्ही 5 होतो. सुरुवात केली होती आणि स्वप्न पाहिले होते. आता दोघेच राहिलो. क्षितिजसाठी जर काय होतं तर ॲडव्हेंचर आणि स्पोर्ट्स. खरं तर आम्ही इथे तेच करण्यासाठी आलो, ॲडव्हेंचर अकॅडमी खोलण्यासाठी. एक अशी जागा जिथे मुलांना स्वतःची ओळख मिळेल, आपल्या परिवाराला आनंद देऊ शकतात. पण स्वप्नांचा पाठलाग अजून सुरूच आहे. बघूया आपल्या वाट्याचा प्रकाश कुठपर्यंत जातो. कधी ना कधी तो आपल्यापर्यंत येईलच. तुम्ही काही आमची मदत करू शकता? प्रयत्न करूया. काही करून दाखवण्याचं स्वप्न घेऊन जायचं तर सगळ्यांनाच होतं, पण काहींचं वय मध्ये येत होतं तर काहींचे घरचे. शेवटी 13 मुलं निवडली गेली. वेलकम टू NIM. थँक्स कपिल. हेच स्वप्न मी पाहिले होते. बजाज इन्स्टिट्यूट ऑफ लर्निंग देहरादूनच्या 13 विद्यार्थ्यांची टीम NIM उत्तर काशीमध्ये माउंटेनियरिंगच्या विशेष ट्रेनिंग एक्सपिडिशनच्या मिशनसाठी पोहोचले आहेत. नेहरू पर्वतारोहण संस्थान NIM मध्ये आपलं स्वागत करतो. आतापर्यंत आम्ही स्पेशल मुलांसाठी ॲडव्हेंचर कोर्सच करत होतो, पण आज पहिल्यांदाच डव मुलं माउंटेनिअरिंगचा बेसिक कोर्स सुरू करत आहोत. तर मुलांनो, वेलकम टू NIM. या कोर्सचे मुख्य उद्देश या विशेष मुलांच्या जीवनामध्ये एक नवीन दिशा आणि एक नवीन करिअर देण्यासाठीच आहे. कोर्समध्ये जाण्यासाठी आम्ही त्यांच्या आई वडिलांसोबत बोललो जेव्हा तो लहान होता तेव्हा बाकी सगळ्या मुलांना स्कूलमध्ये जाताना बघायचा. तो फार रडायचा आणि आज तो एकटाच इतका मोठा कोर्स पूर्ण करण्यासाठी गेला आहे. तो खूप खुश होता.
जाताना बस अजून काय पाहिजे? गुड. पण आपल्यावर ही समाजाची जबाबदारी आहे. सर, आम्हाला समाजातील काही विशेष घटकांसाठी किमान त्यांच्या भविष्यासाठी काहीतरी करावं लागेल. सर, मला असं वाटतं ॲडव्हेंचर कोर्ससारखंच या मुलांना नदी ओलांडणे, बर्मा पूल आणि ट्रॅकिंग करूया. आपलं काय मत आहे? पण सर, मुलं तर बेसिक कोर्ससाठी. खरं तर राजेंद्र स्पेशल कोर्स इन्स्ट्रक्टर आय थिंक तुम्ही ओळखता. हां सर, चांगल्या प्रकारे. खरं तर त्याला काल जॉईन व्हायचं होतं. आताच त्याचा मेसेज आला तो काही दिवसांनी येणार आहे. ॲक्च्युली त्याचे वडील हार्ट पेशंट आहेत. म्हणून काहीतरी ॲक्टिव्हिटी करून घ्या जेणेकरून मुलं डिसअपॉइंट होणार नाहीत. 13 स्वप्न सुरू होण्यापूर्वीच संपून जाणं म्हणजे हा कोर्स ओके. हा पास करून दुसरा कोर्स करणार आहेस, तो पण कंप्लीट. सगळे कोर्स कंप्लीट करून तू मुलांनाही शिकवणार आहेस. अरे वा, नक्कीच शिकवशील बाळा. आणि एक दिवस खूप मोठी ट्रेनर होशील, खूप चांगली ट्रेनर. छोट्याशा लेखणीने आनंद घडवाया जाते. झेपही कागदांची गाठण्या ध्येयासे जाते. छोट्याशा लेखणीने आनंद घडवाया जाते. अणवाणी ही जरी सुखांना भेटण्या पुढे जायचे. स्वप्नांचा गाव ज्या ठिकाणी येतात नभ तिथून जणू ओळखीचे मंदसे येते. स्वप्नांचे सुवास हे. बाळा, हा कोर्स केल्यानंतर तू बिचारी नाही तर सगळ्यांची लाडकी होशील. सगळ्यांची लाडकी. आपण काय बोललात नाही मिस्टर कपिल? सर, जे मुलांबरोबर मिस्टर दीपांकर आहेत त्यांना माउंटेनियरची बेसिक माहिती आहे. पण ते तर पायाने. सर, मला वाटतं त्यांना कॅम्पसमध्ये काही प्रॉब्लेम नाही झाला पाहिजे. आणि जेव्हा मुलांना कळायला लागेल तर बाकी गोष्टी आपण ट्रेनिंग एरियामध्ये करू शकतो. या कोर्समुळे सगळेच उत्साहित आहेत आणि स्पेशली मीडिया. अशातून काही नंतर. तुम्ही काळजी करू नका, आम्ही करून घेऊ. चल हो तैयार. सलाम चढ़कना अटक मटक दे गदा प्रहार. वीर बना तैयार रहा, दर संधीला हुशार रहा. हो निडर बतावर सिंह गर्ज कर. पुढे 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 जाणारे, पुढे पुढे जाणारे. पाऊल नसे पुढे ठेवणी आकाशावर जाणारे. पुढे पुढे जाणारे, पुढे पुढे जाणारे. पाऊल नसे पुढे ठेवणी आकाशावर जाणारे. हृदयी अंगार जागू दे ऐसी गर्जना होऊ दे. 8 दिशाही हादरून जाती चित्कार हलावरे. रुंद करोनी खांदे छाती मार जरा तू घे कोलांटी. फडक फडकती आग विझवणी मोठी भिंत पाड. आता तूच शिपाही, आता तूच खिलाडी. तुझा हिस्सा आहे जो आता तूच घे. आता जगणे तू शिकसे, जगला कधी ना जसे. मोठे करून काम जाणे तुझे. पुढे पुढे जाणारे, पुढे पुढे जाणारे. पाऊल नसे पुढे ठेवणी आकाशावर जाणारे. दीपांकर, जरा मुलांना विचार आजची ट्रेनिंग कशी झाली ते. ह्या आहेत हिमा मॅम. बऱ्याच पर्वतांवरती चढल्यात. या आपल्याला नॉटिंग बद्दल सांगतील. नॉटिंग म्हणजे रश्शीला गाठ बांधणं. हा टॉवर आहे, याच्यामुळे सिग्नलच नाही जाणार. शिकवणार कोण, हा का मी? हे आहेत मिस्टर दीपांकर, मुलांचे साइन लँग्वेज टीचर.
तशी यांची गरज आता सुरुवातीला लागेल, नंतर तर माझी मुलंच आहेत. हो ना मुलांनो? माउंटेनरिंगसाठी आपल्याला 3 गोष्टींची गरज आहे: हिम्मत, टेक्निक आणि व्यासंग. सर्व जोशाची अशी तशी केली. कुठून शोधून आणलायस तू? म्हणजे नाही होणार, माझ्याने नाही होणार. पहिला हा शिकणार, मग हा शिकवणार. कसं होणार असं? तू आणि राजेंद्र ॲडव्हेंचर कोर्समध्ये काय करत होता याच्याशी मला घेणं देणं नाहीये. हा बेसिक कोर्स आहे आणि तुला माहिती आहे ही सर्व टेक्निक कम्युनिकेशनने केली जाते. एक काम कर, तू व्हिडिओ क्लासच कर. हा बघत राहील आणि सांगत जाईल. खरं बोलू, यात तुझी पण काय गरज आहे? ब्रिलियंट आयडिया मॅडम. तुम्ही प्रिन्सिपल बरोबर डिस्कस का नाही करत? सर, तुम्हाला डायरेक्टर साहेबांनी बोलावलंय. मी जरा येतो, तोपर्यंत तुम्ही तुमचा वास्ट एक्सपिरियन्स यांच्याबरोबर शेअर करा. आणि कसं हे तर तुम्हाला माहितीच आहे. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. हॅव अ सीट. सर. बोला कपिल, काय चाललंय? सर खूपच छान. मुलं खूप एन्जॉय करतायत आणि आता हिमा मॅडमचा नॉटिंग क्लास चाललाय. गुड. मुलांना थोडं बेसिक शिकू दे, मग मीडियाला पण बोलूया. हो सर. रॉट नंबर 7च्या पुढे डेमो करतील मुलं. अँड बी केअरफुल, नॅशनल मीडिया पण असेल. शुअर सर. हॉपिंग, कंटिन्यू हॉपिंग. करत रहा. हेमाचा ट्रेनिंग करण्याचा फॉर्म्युला खाऊन रगडा करत रहा, बनेल करत तगडा. रहा. हॉपिंग जम्प. मोठ्यांसाठी तर चला. ठीक होता, पण मुलांसाठी अजिबात नाही. दीपांकर, हे काय चाललंय? मी काय करू यार? मी बघतो. मॅडम, हे काय चाललंय? डोंट यू हॅव एनी इमोशन्स? इमोशन्स? माय फुट. फुट. वाटतं रगडा मॅडमचा क्लास होता. अच्छा, त्या रागवणाऱ्या मॅडमचा क्लास होता. हा, एक्सरसाइजने होऊन जाईल 1-2 दिवसात. गुड गुड. असाच विचार कराल तर खूप पुढे जाल तुम्ही. हा गुड. चला योगा सुरू करूया. हा गुड गुड. चला. हा 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 हा. म्हणजे या वेळेला आपल्यासोबत मुलंही असतील. होय, मग
या जगाचा दृष्टिकोन बदलेल त्यांच्याकडे पाहण्याचा. जो कोणी पाहिल तो मान वरती करून पाहिल. हॅलो दीपांकर, ट्रेनिंग कशी चालू आहे? मुलं खूप वेगाने शिकतायत. एक स्वप्न पूर्ण होत आहे आपलं. अच्छा हां, बघ बोलता बोलता तुला हे सांगायचं विसरूनच गेले. जेव्हापासून मुलं गेलीत रोज कुणाचे ना कुणाचे आई वडील येतात आणि विचारतात की मुलं कशी आहेत, काय करत आहेत, व्यवस्थित जेवत आहेत की नाही वगैरे वगैरे. असं का? कोण कोण? तुम्ही बोलता? एक सेकंड घ्या, तुम्ही बोलून घ्या. तुमचा मुलगा आशिष बोलतोय. तुम्हाला आनंदी ठेवण्याचा आणि तुमची मान गर्वाने उंच करण्याचा मी पण एक स्वप्न बघितलंय. आता त्यानेही शपथ घेतलीय स्वप्न पूर्ण करून दाखवण्याची. तुझ्या आनंदा आनंद माझा, ओल्या नयनाने दिसले जे स्वप्न मला. तुझ्या आनंदा आनंद माझा, ओल्या नयनाने दिसले जे स्वप्न मला. कधी तुला हाक देता तू वळून म्हणशील आई काय. कधी तुला हाक देता तू वळून म्हणशील आई काय. मी गोरफ्रींची आई बोलत आहे. बघा ती सांगते की तुम्ही रडू नका. तिला माहिती आहे ऐकायला येत नसेल म्हणून काय झाले, समजते तर ती सर्वच ना. तुझा बोला रडवी मनाला, सोसू हे दुःख कसे. सांगशी मला जे तू समजून घेना, सांगू तुला मी कसे. माझ्या आकाशातील आहे तू तारा, तुला ठेवीण पापण्यांमध्ये. तू असशील जेथे येरे येरे उराशी कवटाळते. तू असशील जेथे येरे. तुमचा मुलगा म्हणतोय की तुम्हाला माहित नाही की हे सर्व कुणासाठी करतोय. तुमच्यासाठीच ना. पूर्ण थकून जातो, पुन्हा पळतो, केवळ तुमच्यासाठीच, जेणेकरून तुम्हाला अभिमान वाटेल. मुलांनी काय शिकलंय आज ही सांगण्याची वेळ आलेली आहे. या मुलांनी स्वतःच एक नाटक तयार केलेले आहे. घाटातून गाडी चाललेली आहे आणि अचानक दुर्घटना होते आणि गाडीसोबतच सर्व प्रवासीही खाली पडतात. आणि त्यांना वाचवण्यासाठी आमचे पर्वतारोही ट्रेनी येतात. हे जे डिसेबल्ड मुलं आहेत त्यांना तर वेगळ्या पद्धतीने ट्रेनिंग मिळत असेल ना. पहिली गोष्ट तर ही आहे की हे मुलं डिसेबल नाही आहेत, हे डिफरंटली एबल्ड आहेत. फक्त हे ऐकू शकत नाही आहेत, पण यांचे बाकी सेन्स आपल्यापेक्षा जास्त डेव्हलप आहेत. आय एम सॉरी,
याच्या आधी कधी असा विचार केलाच नाही मी. यात तुमची काही चुकी नाही, सगळे असेच विचार करतात. आता राहिला विषय त्यांच्या ट्रेनिंगचा. या मुलांसाठी आम्ही पूर्ण कोर्स साइन लँग्वेजमध्ये तयार केला आहे. मी तुम्हाला एक गोष्ट अजून सांगू इच्छितो, पूर्ण जगात या लेवलचा हा पहिला कोर्स आहे. या लेवलचा पहिला कोर्स आहे? हो, माउंटेनिअरिंगचा हा बेसिक कोर्स आहे. 20 दिवसाच्या ट्रेनिंग नंतर या कॅम्पसमधून ही मुलं हाय अल्टिट्यूड एक्सपेडिशन मध्ये जाणार. डेफ मुलांची स्वप्न साकार होत असताना बघणाऱ्यांसाठी एक वाईट बातमी. आमच्या एक्सक्लुसिव्ह रिपोर्ट नुसार काल ट्रेनिंगच्या वेळेस एका दुर्घटनेमध्ये साइन लँग्वेज इंटरप्रेटर दीपाकर जखमी झाले. जवळच्या हॉस्पिटलमध्ये त्यांचा ट्रीटमेंट चालू आहे. दर्शकांना हे सांगू इच्छितो की 13 डेफ मुलांचा समुदाय माउंटेनिअरिंग कोर्स साठी जात आहे. शक्यता ही पण सांगितली जात आहे की अशात कोर्सला रद्द केले जावं. या बातमीला घेऊन मुलांचे पालक, शाळा आणि पूर्ण डेफ कम्युनिटीला चिंता आहे, कारण हा कोर्स ठरवेल की विशेष मुलांसाठी माउंटेनिअरिंग कोर्स चालू ठेवावा किंवा नाही. डॉक्टर साहेब, रिपोर्ट काय सांगते? अजून तर तुम्हाला कम्प्लीट बेड रेस्टची गरज आहे. मग मुलांच्या ट्रेनिंगसाठी मी कधीपासून जाऊ शकतो? नाही, अजून 2 वीक तर नाहीच. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. हा दीपांकर, कशा आहात? ते तर आता डॉक्टर साहेबच सांगतील. शोल्डर डिस्लोकेट झाला आहे, मायनर कॉलर 1 मध्ये फ्रॅक्चर आहे आणि कम्प्लीट बेड रेस्टची गरज आहे. काय आहे ना, हार्ट सेंटरमध्ये रेफर करायची गरज आहे? नो सर, बेड रेस्टच ठीक आहे. सर, हात कसा आहे कपिल? ठीक आहे सर, फक्त थोडा वेळ लागेल रिकवर व्हायला. तर मग पुढे? याबद्दल मी तुमच्याशी बोलणारच होतो. काय मुलं एक्सपेडिशन साठी तयार आहेत? नाही सर. राजेंद्र नेक्स्ट वीक पर्यंत येईल सर. पण तोपर्यंत? सर, मला थोडा वेळ अजून पाहिजे सर. ओके, पण काय तुम्ही सांगू शकता मला की विदाउट ट्रेनिंग मुलं एक्सपेडिशन साठी कसं जाऊ शकतात? काय झालं? काय झालं? सॅड का बसलाय? अच्छा, ह्याच्यामुळे सॅड आहे की तुझ्या चुकीमुळे आशिष आणि सरांना दुखापत झाली? अरे नाही, काही नाही होत, टेन्शन नाही. हा, स्माइल, गुड बॉय, स्माइल. हा, स्माइल. तुझी ट्रेनिंग लवकरच सुरू होईल, स्टार्ट होईल. ठीक आहे? हा, सॅड ना, स्माइल, हॅपी. ओके, व्हेरी गुड. अच्छा बच्चा, गुड. मुलांना मी सांगतोय तर खरं,
पण ट्रेनिंग सुरू होईल तरी कशी? मुलांचं नशीब चांगलं होतं. मला वाटलं एखादा गेलाच, पण करत जबरदस्त होते. कोणी मेले असते तर? बरोबर बोलतात मॅडम. साइन लँग्वेज ट्रेनर आहेच नाही, अशामध्ये पहिलं काही शिकवा, नंतर ते शिकवा. बघा, खरं तर गोष्ट ही आहे, ही मुलं ट्रेनिंगच्या लायकीचीच नाहीयेत. हे तर मलाही वाटायचं. बेसिक कोर्स मुलांसाठी डिफिकल्ट आहे, पण तरी जेवढं शिकवतोय तेवढं फटाफट कॅच करतायत. कॅच करत आहेत. अबे, फक्त कॅचने मॅच नाही जिंकली जात, त्यासाठी बॉलिंग पण करावी लागते आणि बॅटिंग पण. जर कोणत्या मुलासोबत काही झालं ना, तर समजेल तुम्हा सर्वांना. बघ, जोपर्यंत सर्व ठीक होत जाईल ना, तेव्हा सगळे बोलतील कपिल कपिल कपिल. आणि कोणत्या मुलासोबत काही झालं तर सर्व बोलतील कपिल कपिल कपिल. आणि सर्व मुलांच्या आई वडिलांना काय तोंड दाखवणार तू? हा, सर, मी तुमच्या पाया पडते, तुम्ही याची प्लीज काळजी घ्या. मी खूप छोटा माणूस आहे साहेब. कसं बोलतात हे मला ठीक माहिती नाही. हे दोघांसाठी 100-100 रुपये आहेत. तसे तर वरच्याने त्यांना बोलायलाही दिलेलं नाही. जर त्यांनी काही मागितलंच तर साहेब त्यांना तेवढं घेऊन द्या. सर, आता पूर्ण रिस्पॉन्सिबिलिटी तुमचीच आहे. मी माझ्या मुलापासून इतकं लांब कधीच नाही राहिले. मी कसं पाठवते हे मलाच माहिती आहे. गुड मॉर्निंग मिस्टर कपिल. गुड मॉर्निंग. काय आहे, नो ट्रेनिंग शायनिंग? ट्रेनिंग तर आता संपली. म्हणजे? तुमचं म्हणणं बरोबर होतं. मी जरा जास्तच इमोशनल झालो होतो. मी समजूच नाही शकलो जर मुलांबरोबर काही झालं तर. मग ती मुलं, मुलांची स्वप्न. विचार तर चांगलाच केला होता, पण जाऊ दे. सो फायनली मी प्रिन्सिपलला रिक्वेस्ट करतोय की कोर्स कॅन्सलच केला जावा. त्यांच्या नशिबात असेल तर पुन्हा कधीतरी करतील. पण हा कोर्स तर मुलांचे स्वप्न आहे. पण मिस्टर कपिल, मला वाटतंय ना, एक प्रयत्न तर तुम्हाला केलाच पाहिजे. एक प्रयत्न, एक ट्राय, अजून एक ट्राय. पण कसं काय?
कसा आहेस दीपांकर? खूप छान. आणि मुलांचा कोर्स? सूर्य विसरू नको रे, तुझीच आहे तुला आता गरज रे. तुझ्या स्वप्नांचा सूर्य विसरू नको रे, तुझीच आहे तुला आता गरज रे. भर दुपारी नाकारे सुस्ती कर तुझ्या नशिबाची दुरुस्ती. दूर होऊ दे भ्रम कर असे तू कर, तुझ्या पायाशी झुकतील या अडचणी. आता कर हे जतन कर पोलादी मन, तुझ्या धडके पुढे ना टिकती कुणी. पुढे पुढे जाणारे, पुढे पुढे जाणारे, पाऊल असे पुढे ठेवणी आकाशावर जाणारे. पुढे पुढे जाणारे, पुढे पुढे जाणारे, पाऊल असे पुढे ठेवणी आकाशावर जाणारे. मुलं तर खूपच हुशार आहेत. एकदा सांगितलं की बस. हे मुलं हृदय आणि मेंदू दोन्हीकडून तेज असतं. आपण फक्त त्यांना समजायला हवं. पण वस्तुस्थिती आपण त्यांना नाही समजत. मुलांनो, हे एक्सपेक्टेशन आपल्यासाठी एक चॅलेंज आहे. आतापर्यंत या ट्रेनिंगमध्ये तुम्ही जे काही शिकलात त्याचा उपयोग या एक्सपेक्टेशनमध्ये तुम्हाला करायचा आहे. म्हणून जो कोणी माउंटेनिंगमध्ये भविष्य बनू इच्छितो तो सिरियसली या एक्सपेक्टेशनला पूर्ण करेल. आणि हो, सगळ्यात बेस्ट करणाऱ्याला ही शानदार ट्रॉफी दिली जाईल. छोटेसेच एक स्वप्न या डोळ्यांमध्ये, सानुल्या कळीचा हट्ट खुलून उमलावे. छोटेसेच एक स्वप्न या डोळ्यांमध्ये, सानुल्या कळीचा हट्ट खुलून उमलावे. काकशास दिसती चहूकडे नजर सडथळे, छोट्या छोट्या स्पंदनानी तबल्या लपल्या या क्षणानी. आकांक्षाच्या आकाशातून येती ध्येयाचे सुवास. एक्सपेडिशनना मुलांना घेऊन जायचं तर मला होतं, पण हाताची जखम जाऊ दे. मुलांचं स्वप्न पूर्ण व्हायला जात होतं आणि मी खूप खुश होतो. हेमा, तुम्हाला कधी असं वाटलं की पुढे जाणं सेफ नाही आहे किंवा मुलं नाही करू शकत, तर मूव बॅक. समजलं? हो सर. शेवटी तो दिवस आलाच ज्याची सर्वांना आतुरता होती, ज्याची आपण सर्व आतुरतेने वाट पाहत आहोत, मुलांचे स्वप्न पूर्ण होण्याचे. आणि या मोहिमेचे आम्ही दर्शकांना माहिती देऊ इच्छितो. मुलांच्या मोहिमेची सुरुवात झाली आहे. 6 तासांचा प्रवास करून ते सर्वात उंच शिखरावर जाऊन त्यांचा तो झेंडा फडकवतील आणि त्यांचं प्रशिक्षण पूर्ण करून घेतील.
अहो राजेंद्र, सांगा यांना स्वतःचं सामान स्वतः उचलायचंय. उचलतील मॅडम, उचलतील. खाऊन रगडा, बनशील तगडा. आज क्षितिजची खूपच आठवण येते. माहिती नाही का, तर पण काही ठीक वाटत नाहीये. तू घाबरतेस कशाला? आपली मुले खूपच कणखर आहेत. ते सगळं तर ठीक आहे, पण कपिल सोबत असायला हवा होता. कपिल तिकडे नाही तर काय झालं, इकडे मात्र आहेच. इथे म्हणजे? हसताना खूप छान वाटतेस. मी काही समजले नाही. कपिल खूप चांगला मुलगा आहे. आणि पूर्ण सुद्धा. किती वेळा कपिलला समजवलंय, रगडा तर मिळणारच, तिथे नाही तर इथे. चला उठा मुलांनो, शाबास, चालायला सुरुवात करा. या वेळेला आपल्याला कॅम्पिंग साईडला असायला हवं होतं. जर असेच चालत राहात तर रात्रीपर्यंत सुद्धा नाही पोहोचणार. आता आपण जास्त लांब नाही आलोय. जर नाही चढू शकत तो परत जाऊ शकतो. ओ राजेंद्र, तूच यांना यू करून सांग ना. एक्सपेडिशन यांच्याने होणारच नाही. जर उद्या परतच जायचं आहे तर आजच का नाही? मुलांनो बस, फक्त थोडंच पुढे जायचंय. हिमतीने काम घ्या आणि पुढे चला. पुढे रस्ता पूर्णपणे सपाट आहे. ठीक, सर्वांना आपलं काम पूर्ण करायचं आहे. सर्वजण कोर्स मध्ये पास होऊन जिंकून घरी जाऊया. ओके? हा, खाके रगडा बनेगा तगड़ा. अटक मटक दे गदा प्रहार. वीर बना तैयार रहा, दर संधीला हुशार रहा. हो निडर बतावर सिंह गर्ज कर. पुढे 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 पुढेच राहणे धर्म तुझा रे. पर्वत मोठा परी तू ना लहान रे. पुढेच राहणे धर्म तुझा रे.
पर्वत मोठा बरी दुना लहान रे, उमरा ओलांड तू स्वतःला जाण तू, हरू नको तुला तुझी तुलाच आण रे. बोले काही दुनिया कर स्वतःची परवा, साहसानेच झळकत राहो तुझे मन. गुणी नसो भले चाल एकाकी रे, तुझ्या कला गुणांची तुला साथ रे. पुढे पुढे जाणारे, पुढे पुढे जाणारे, पाऊल नसे पुढे ठेव की ढळमळेल हे जग सारे. पुढे पुढे जाणारे, पुढे पुढे जाणारे, पाऊल नसे पुढे ठेव शौर्याने साज निशाणारे. बारमासा बेडू पाको बारमासा, नरण कपुल पाकु चेता मेरी छेला, नरण कपुल पाकु चेता मेरी छेला. बस बस तयार आहे, थोड्या वेळाने जेवायचंय. आज कसे वाटले? खूप थकला असाल ना, चढण खूप जास्त होती है ना. दम तर खूप आहे तुमच्यात. हा फोटो मला पण पाठवाल? काय मोठी मोठी मज्जा येते तुम्हाला? हा, 2 मिनिटात जेवण तयार होणार. जेवून गप्प झोपून जा. आणि फोटो बद्दल काय बोलत होता रे? हा, ते मी मॅम. फोटोची काळजी नको करू, मी पाठवेन तुला. खूप चांगली, चांगलीच. मॅडम, मुलांच्या हिशोबाने ही उंची काय मोठी नाहीये का? हा, अच्छा, जास्त आहे. आता तू मला सांगणार? मुलांचा बेसिक कोर्स तर आहे, अशा वेळी थोडंसं खाली केलं असतं तर. मिस्टर राजेंद्र, हे जर तुम्ही कपिलला बोललात तर जास्त चांगलं होईल. आणि त्याच्यापेक्षा जास्त चांगलं हे झालं असतं, तुम्ही आणि तुमचे मिस्टर कपिल या मुलांना घेऊन कोणत्या पार्कमध्ये झुला झुलवायचा इथे आणायची काय गरज होती? आणि माझं ऐक, हे सगळं राहूनच देऊया. मॅडम, तुम्ही प्रत्येक गोष्टीला उलटच का घेतात? बाळा, जोपर्यंत खाल्ला नाही रगडा तर कसा बनशील तगडा? मॅडम, आता इथे तुमचा रगडा आणि तगडा इथे कुठून आला? अरे, उद्या यांच्यामधूनच कोणतरी पिक करेल आणि हाईट खूप ह्याच्यापेक्षा मोठी असेल तर. तल तल घेऊन चला, लवकर चला प्लीज. चला चला.
यस सीमा, काय पोझिशन आहे? सर, राजेंद्रच्या तोंडावर आणि छातीवर खूप मार लागलाय. आणि तुम्ही? बरी आहे, बस गुडघ्याला. एव्हरीथिंग विल बी फाईन सर, नो प्रॉब्लेम. सर प्लीज त्यांना विचारा ना की मुलं कशी आहेत. नो टेन्शन सर, मुलं आहेत. थोडी घाबरली होती. दे आर नॉर्मल नाव. राजेंद्रला मूव्ह करते. 2 पोर्टर सोबत आहेत आणि 7-8 तासांमध्ये रोड हाईटवर पोहोचून जाऊ सर. तुमचा काय प्रोग्राम आहे? कंटिन्यू सर. मुलांची काळजी घ्या. ऑल द बेस्ट हेमा. हो सर. चला. परवापर्यंत काही अजून लोक खालून येतील तेव्हा तू आरामात आपली एक्सपेक्टेशन कर. झेंडा फडकवून ये, ठीक आहे? अबे ओय, निघणार आहेस का इथेच थांबणार आहेस? आणि हा फोन चार्जला लाव. आता मिळालेल्या माहितीनुसार एक्सपेडिशनच्या दुसऱ्या दिवशी साइन लँग्वेजर ट्रेनर राजेंद्र गंभीर रूपी जखमी झाले. त्यांना तिथून उत्तर काशीला नेण्यात आले. दुर्घटना कशी झाली आणि काय मुलं पूर्णपणे सुरक्षित आहेत? घाबरण्याचं काही कारण नाहीये. मुलं पूर्णपणे सुरक्षित आहेत. आमची दुसरी टीम तिकडे पोहोचेल आणि मी तुम्हाला आश्वासन देऊ इच्छितो की मुलं एक्सपेडिशन पूर्ण करूनच परत येतील. काय आहे? बोला. मॅडम मार लागला. कसा लागला? गाणं ऐकायला आलात? हा, याने काय नाही होत. सॉलिड मॉन्टिनियर. चला जा आणि टेंट मध्ये बसा. कोणी बाहेर नाही येणार, मुतळला पण नाही. चला चल. एक्सपेडिशन करेंगे. एक्सपेडिशन करेंगे. रमेश, जरा बॉडी टेम्परेचर तरी बघ रे. सर,
तुम्ही सर्वांनी मला CPR दिला. मला वाचवलं. थँक्यू. थँक्यू. तुम्हाला कसं बोलू? I love you. I love you. I love you. काही नाही, काही नाही. तुम्ही जा जा, आपल्या आपल्या टेंटमध्ये जा. काही नाही झालंय. जा जा जा. हां, जा जा. हे काय झालं? हां. पर्वतांमध्ये जखम्यांना वाचवण्यासाठी 3 रस्ते आहेत. सर्वप्रथम फर्स्ट एड द्या, त्यानंतर रेस्क्यूसाठी मेसेज करा, आणि तिसरा, जर उशीर झाला तर जखमीला लगेच शिफ्ट करा. हॅलो. हॅलो सर. आयुष्य खूप मोठं आहे तुमचं. मला काही समजलं नाही सर. आता तुमच्याविषयीच बोलत होतो. मी सांगत होतो की जर हेमाच्या ऐवजी कोणी दुसरं असतं तर कोर्सला अर्ध्यावरूनच सोडलं असतं. पण ती तर तुमची हिंमत आहे की इतकी इंजर्ड होऊनही कोर्सला कंटिन्यू करत आहात. थोड्या वेळानेच पेटवाल 2 पोटऱ्यांबरोबर निघेल. ते उद्या दुपारपर्यंत तुमच्याकडे पोहोचतील. तोपर्यंत तुम्ही आराम करा. नाव इट्स अ चॅलेंज फॉर यू हेमा. पण सर, माझ्या पायामध्ये प्रॉब्लेम वाटतोय. तुम्हाला हेली रेस्क्यू करावंच लागेल. प्लीज सर, हे खूप सिरियस आहे. हॅलो. 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 हॅलो सर. हॅलो सर. घ्या. आता काय करू मी? दुसरी टीम मुलांना परत आणण्यासाठी गेली आहे का? ती मुलं एक्सपेडिशन पूर्ण करू शकतील का? एक स्वप्न जे मुलांसोबत तुम्ही, आम्ही, संपूर्ण देशाने पाहिलं होतं, ते पूर्ण होऊ शकते का? या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी संस्थेची लोक टाळाटाळ करतात. कुठल्याही परिस्थितीत आम्हाला एक्सपेडिशन पूर्ण करायचं आहे. सिद्ध करायचं आहे की NIMची ट्रेनिंग स्वतःला आणि दुसऱ्यांना वाचू शकते. पेटवाल. येस सर. तुम्ही किती वाजता निघणार आहात? बस सर, सामान इश्यू झाल्यावर लगेच निघतो सर. मला निघायला पाहिजे. जर मी वेळेवर नाही निघाली तर माझा पाय नाही 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 मला निघायलाच पाहिजे. मग मुलं. मुलांनो, आता मला निघायला पाहिजे. उद्यापर्यंत टीम येईल.
तुम्हाला सर्वांना आपला एक्सपेडिशन पूर्ण करायचं आहे. बरंच झालं ना, आता तुम्हाला ओरडायला कोणच नाही. नाही बाळा, तू इथेच थांब. मी जर थांबले तर माझा पाय नाही राहणार. लक्षात ठेवा, तुम्ही सगळे एकटे नाही आहात. तुमच्यासोबत सर्व ग्रुप आहे. एक्सपेडिशन पूर्ण करायचंच आहे. आपण सेलिब्रेट करूया, ठीक आहे? आणि हां, फोटो चांगला नक्की खेचा. ओठांवरचे जगते हसू पुन्हा, दिली जाणीव करून डोळ्यांनी, आपुले आले भेटाया कोणी. दिली जाणीव करून डोळ्यांनी, आपुले आले भेटाया कोणी. हरवला जसा कोणी तो भेटला, हरवला जसा कोणी तो भेटला. ऐकिले ते मनाने जे तू बोलली, हे प्रेमाचं आहे भाषा फुली. की जशी तू तसा मी, नको समजू मला तू परका. की जशी तू तसा मी, नको समजू मला तू परका. काय येत आहे माझ्या मागे? एक्सपेडिशन पूर्ण करायचं नाहीये का? हे तुमचं स्वप्न आहे. तुम्हाला हे पूर्ण करायचंय. तुमचं फ्युचर आहे हे. त्या तिकडे उंचावर एक झरा आहे. तिकडे गुहेतून रस्ता आहे. त्यानंतर उतार आणि नदी आहे. तिथे काही राफ्टिंग वाले येतात. तुमच्या मॅडमला तिकडे पोहोचायचं आहे. इमोशनल नका हो, परत जा. तेरा मुकबधीर मुलं उंच हिमालयावरती अडकून पडली आहेत आणि त्या मुलांबरोबर साइन लँग्वेज मध्ये बोलण्यासाठी तिथे कोणीच अवेलेबल नाही आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये मुलांची सुरक्षा आणि अशा कठीण काळाचा विचार करून आम्ही शाळेचे ट्रेनर आणि मुलांचे शिक्षक दीपांकर यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला, जे अजूनही हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत. दीपांकरजी, अशा परिस्थितीमध्ये उंच हिमालयावरती मुलांसोबत टीम लीडर हिमा आहे, जिला साइन लँग्वेज नाहीये, तर तुम्ही सांगू शकता का ती मुलांसोबत कसं बोलत असेल, त्यांना कशी सांभाळत असेल? बघा, मुलीने ट्रेनिंग घेतलेत, तो एवढ्या दिवसानंतर हिमाजीचे मुले एक दुसऱ्याला समजून घेतात, समजून घेते व कम्युनिकेशन करू शकतो. बर्फाळ प्रदेशाचं वातावरण कधीही खराब होऊ शकतं आणि आम्हाला आमच्या विश्वस्त सूत्रांपासून हे कळलं आहे की टीम लीडर हिमा स्वतः पण जखमी आहे आणि त्यांचा सॅटेलाइट फोन सुद्धा स्विच ऑफ आहे. जर अशा परिस्थितीमध्ये मुलांबरोबर काही चांगलं वाईट झालं, काही वाईट घडलं, याला जबाबदार कोण? बघा, देवाच्या कृपाने असं नाही व्हायला पाहिजे. आम्ही दुसऱ्या टीमा संगती लवकर पोहोचतो, त्याच्यानंतर मुला संगती सॉरी इमाजीच्या संगती बोलण्यानंतरच आम्ही काय बोलू शकतो. दर्शकांना आम्हाला हे सांगायचंय की 13 मुकबधीर मुलं उत्तर काशी पासून 6 तासांचा गाडीचा प्रवास आणि 2 दिवसांच्या पायी अंतरावरती आहे. ते पण जर वातावरण ठीक असेल तरच. तुझ्यामुळेच आहे ही माझी दुनिया.
म्हणशील आई तुझ्या पदरात लपू दे मला, कधी म्हणशील आई तुझ्या पदरात लपू दे मला. राजेंद्रच्या जागी पेटवाल 2 पोर्टर बरोबर जात होता. त्याच्या पोहोचण्याबरोबरच मुलांचं एक्सपेक्टेशन परत सुरू होणार होतं. आमच्यासारख्या गिर्यारोहकांसाठी तर हे रुटीनचंच होतं, पण हा मे बी गौरीसाठी नाही. बच्चू का एक्सपेडिशन? कितीतरी लोकांची स्वप्न जोडल्या गेली त्याच्याशी, घरच्यांचे, आमचे आणि क्षितिजचे. माहिती, तो आज पण स्वप्नात येतो, विचारतो मुलांबद्दल, स्वप्नांबद्दल. माहितीये, पण तो परत कधीच नाही येणार. तरी माहित नाही का तर मी त्याची अजून वाट पाहत आहे. जर व्यवस्थित शोधलं असतं तर कदाचित तो आज आपल्या सोबत असता. हरवण्यापूर्वीची फक्त काही फोटोजच आहेत आणि काहीच नाही. गौरी, तू घाबरू नकोस. पेटवाल तिथे जातोच आहे आणि हिमा पहिल्यापासूनच तिथे आहे. आणि हे मीडियावाले मुद्दामच या छोट्या छोट्या गोष्टींना खूप मोठं बनवतात. मुलं एकदम सेफ आहेत, ट्रस्ट मी. सारे झोकुनी त्रासांचे आशे तोड रे. तुकडे तुकडे हिम्मत जोड रे, भीतीला तू मागे सोड रे. कष्ट सारे झोकुनी त्रासांचे आशे तोड रे. मापून घे किती दूर लक्ष शोधून तू रस्ता, कडे वितळतील मनात ऐसी सागव तू ज्वाला. अडविल कोण तुला कर जीवाची रा. तुकडे तुकडे हिम्मत जोड रे, भीतीला तू मागे सोड रे. वाटेच्या अडथळ्याशी लढ पंजा, कसब तुझे आता दाखव जगाला. पुढे जा पुढे जा,
धामाधाम करतील काय वाऱ्याचे झोके, लावून वादळाच्या खांद्याला खांदे पुढे जा पुढे जा. आहेत श्वास तुझे जाणू देना, तू तर शोधणार ध्यास तुझा. आहेत श्वास तुझे जाणू देना, तू तर शोधणार ध्यास तुझा. अडविल कोण तुला कर जीवाची रान, तुकडे तुकडे हिम्मत जोड रे, भीतीला तू मागे सोड रे. कष्ट सारे सोकुनी त्रासांचे आरसे तोड रे. स्वप्नांच्या काचा निखळल्या जरी, नशीबा म्हावर रुसले जरी, जोडून घेऊ हे स्वप्नांचे तुकडे. आधार ही आमुचे सुटले जरी, हरवले लक्ष जरी त्यास साधू रे. या जगाला काही नावे करून दाऊ रे. नाही आम्ही अधुरे, नाही आम्ही अपुरे, असू धैर्याने पुरे आम्ही. सरी असेल अंधार शोध धैर्या तुझ्यात, तू प्रकाशाचा आणू शोधून तो जबाब ज्याचा सवाल आहे प्रत्येकाचा. पैज लाव नशिबाशी तू, आदर असावा बस प्रयत्नांचा. सूर्य बन तू आकाश बन, सुवर्ण लिखित इतिहास बन. शस्त्र बनव तू धाडसाचे, सोहळे यशाचे तुझे बनव. थांबला का झुकला का, उठून श्वास पुन्हा जोड तू. जायचे तुला ध्येया पार, तिथे नजर जरा टाक तू. अडविल कोण तुला कर जीवाची रान, तुकडे तुकडे हिम्मत जोड रे, भीतीला तू मागे सोड रे. कष्ट सारे सोकुनी त्रासांचे आरसे तोड रे. तुम्ही जे माझ्यासाठी केलं, मी असते तुमच्या जागी तर मी नाही केलं असतं. खरं सांगू, मी तुम्हाला समजूच शकले नाही. तुमच्या जागी जर मी असते, एक्सपिडिशन पूर्ण केलं असतं. तुम्ही सगळे खरंच ग्रेट आहात, माझे सायलेंट हिरो आहात. ही माँ तुम्हाला सॅल्यूट करते. चला जा, लाकडं वगैरे घेऊन या, कॅम्प फायर करूया. थंडी वाजते. जा 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 जा.
सगळं संपलं. ढेरा बुग्यालच्या पुढे ट्रॅकिंग साईटवरती जी राफ्टिंग साईट आहे त्याच्या 8 किलोमीटर अंतरावरती नदीच्या किनारी लोकेशन आहे ते सर. इथे पण का? तर ही कुठली वेगळी जागा आहे. पण सकाळी तर ती सांगत होती की ॲस्पिरेशन कंटिन्यू करायचं आहे आणि मग ही नवीन लोकेशन आणि मुलं. बिस्क, तुम्ही एक टीम घेऊन रॅकीसाठी निघा. बी प्रिपेअर फॉर रेस्क्यू. कपिल, तुम्ही राजेंद्रवाले टीमला मॉनिटर करा. काही असल्यास मला इन्फॉर्म करा. राईट सर. सर, ती जी राफ्टिंगवाली साईट आहे तिथे मी पण जाऊ शकते का?
हा हा, कुठे पोहोचलास? हर्सूल क्रॉस केलं सर. ओके ओके. राजेंद्र कसा आहे? आता तर बेशुद्ध आहे सर. ठीक आहे. जेव्हा हॉस्पिटलला पोहोचशील तेव्हा मला पुन्हा. ओके सर. तुम्हीच होते ना ते लीडर उस सर्च एंड रेस्क्यू टीम के, ज्याने ना रिसर्च केलं ना रेस्क्यू. अरे तुम्ही तर त्याला पहिल्याच दिवशी मृत समजला असेल. शोधायची फक्त एक औपचारिकता पूर्ण केली असेल अँड द मिशन इज ओव्हर. तुम्हीला नाहीये, तू खून केलायस त्याचा. तुमच्या लापरवाहीने त्याचा जीव घेतला. चांगलंच झालं जे तू मुलांना शोधायला नाही गेलास, नाहीतर परत असे बाकी लोक पण तर तुझ्यासारखे नाही आहेत ना. परत माझ्यापासून काही लपवल्या तर नाही चाललं. यावेळी मी स्वतः जाणार मुलांना घ्यायला. आणि त्यांना परत घेऊनच येईल. शेवटी माझी चूक काय होती? मला शाळेतच ती बॅग परत दिली पाहिजे होती. मग ही डायरीही नसती आणि 13 निरागस स्वप्नही नसती.
काय झालं साहेब, तुमची पत्र परत येत आहेत? मी गाईड आहे सर आणि तुम्ही NIMचे आहोत. एक ग्रुपच्या रेस्क्यूसाठी आलो. ते मॅडम माझं सजेशन आहे तुम्ही इकडेच वेट करा, मी चाललो आता. बट सर मी तुमच्यासोबत पुढे नाही येऊ शकत. नाही मॅडम, पुढे चढाण जास्त आहे. असंच आम्ही एकदा बघून येतो. चला बघूया.
अभिषेक चला. हॅलो इकडे. जयदीप माझ्या मुलांनो, तुम्ही खूप समजदार आहात. माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे. मॅडम, मुलं त्या पलीकडे त्यांना इथे बोलवा. मध्ये पाण्याचा प्रवाह खूप जास्त आहे मॅडम. ते तिथून इथे नाही येऊ शकत. मॅडम, पुढे खूप खतरनाक रॅपिड आहे. खूप खतरनाक रॅपिड आहे मॅडम. धोकादायक रॅपिड? त्यांना लवकर इकडे बोलवा मॅडम. तिथे फक्त चांगली राफ्टरच जाऊ शकतात. तरुण
इकडे कपिल, थँक्स. मॅडम, इमोशन्स. आणि हिमाला तिच्या नॉन प्रोफेशनल वागणुकीमुळे माउंटन ट्रेनरच्या पोझिशन पासून रस्टिकेट केलं गेलं. 13 मुलांचा ग्रुप आपल्या शिक्षक आणि ट्रेनर सोबत काल देहरादूनला पोहोचला. 13 मुलांचं एक्सपेडिशन करून काहीतरी करून दाखवण्याचं स्वप्न पूर्ण झालं आणि त्यांची हिंमत, डिसिजन पॉवर आणि टीम स्पिरिट पाहून त्यांना ॲडव्हान्स्ड कोर्ससाठी सिलेक्ट केलेलं आहे. खेळ एवं युवा मंत्री जुगाड ड्राफ्ट पासून हिमाला वाचवणाऱ्या 4ही मुलांना तरुण, जयदीप, गुरफरीन आणि आशिष यांना सन्मानित करताना बोलले की यांचं नाव राज्य सरकारद्वारा राष्ट्रपती पुरस्कारासाठी घेतलं जावं. मुलांचे ट्रेनर कपिल यांच्याशी आम्ही बोललो असता, क्षितिजचं स्वप्न जर जगाने बघावं तर नजर उंच करून बघावं. किती पूर्ण झालं हे तर तुम्ही आम्हाला सांगा. पण हा, मी स्वप्न बघतोय मुलांच्या पुढच्या ट्रेनिंगचं. या वाटा त्याच होत्या, हेच होते नजारे. तो क्षण कुठे हरवला, अबोला स्वर जाई कानांना स्पर्शून, हळूच काही सांगून गेला. या वाटा त्याच होत्या, हेच होते नजारे. तो क्षण कुठे हरवला, अबोला स्वर जाई कानांना स्पर्शून, हळूच काही सांगून गेला. जणू ओळखीचे मंदसे येते, स्वप्नांचे सुवास स्वप्नांचा गाव ज्या ठिकाणी येतात नभ तिथून, जणू ओळखीचे मंदसे येते, स्वप्नांचे सुवास हे.
झेप ही कागदांची गाठवण्या ध्येयासी जाती छोट्याशा लेखणीने आनंद घडवाया जाती झेप ही कागदांची गाठवण्या ध्येयासी जाती छोट्याशा लेखणीने आनंद घडवाया जाती अणवाणी ही जरी सुखांना भेटण्या पुढे जायचे स्वप्नांचा गाव ज्या ठिकाणी येतात नभ ही तिथून जणू ओळखीचे